ऊसतोड कामगारांचा कोयता बंद होण्यासाठी सेफ्टी फाउंडेशन मोठा पुढाकार घेताना दिसतंय। बीडमधील खुर्द गावात 19 एकर क्षेत्रावर केशर आंबा लागवड झालेली आहे। भविष्यात 50,000 फळांची वृक्षांची खरं तर लागवड करण्याचं उद्दिष्ट मानलं जात आहे। 200 कुटुंबांचं ऊस तोडीचं स्थलांतर आता यामुळे थांबेल असा एक अंदाज आहे। सेट्रीज ही जी आमची संस्था आहे ती 2007 पासून भारतातल्या विविध 16 राज्यात काम करते आणि आपल्या महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर आणि आता सुरू केलेल्या बीड जिल्ह्यातही काम करते। आपण शेतकऱ्यांना 8 प्रकारची फळझाडे पूर्णपणे मोफत देतो। शेतकऱ्याकडून एकही रुपया घेतला जात नाही। जे शेतकरी 3 वर्ष झाडं जगवतात त्या शेतकऱ्यांना 3 वर्षानंतर आपण गोबर गॅस, सोलर, शेततलाव याही गोष्टी मोफत देतो आणि ज्या गावातून सर्वात जास्त लागवड होईल त्या गावात आपण जलसंवर्धनाची कामं करतो। जागतिक तापमान वाढ किंवा वातावरण बदल खूप मोठी समस्या आपल्याला भेडसावत आहेत। त्याच्यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर वृक्षारोपण करणे आणि त्याचं वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे। आज कारकेल गावातील ग्रामस्थांनी आमच्या संस्थेला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या गावामध्ये काम करा। तर आम्ही अलीकडच्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगरमध्ये आपण काम सुरू केलं। तर येथील गावातील शेतकऱ्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांच्या गावात आपण सर्वे केला। सर्वे केल्यानंतर आज त्यांच्या गावामध्ये आपण 8,000पेक्षा जास्त झाडांचे वृक्षारोपण करणार आहे। 240 झाडं दिलेले आहेत। आम्ही त्याची लागवड व्यवस्थित करून तिचे पीक उत्पन्न व्यवस्थित करणार। हे ग्रामपंचायतचे आपले बालू बांगर सर किंवा आमचे मेजर सर यांनी हे गावावरती भरपूर उपकार केले। हे झाडं 8,000 झाडं आत्तापर्यंत आमच्या गावाला आलेत, अजून भविष्यात झाडं येणार आहेत। हे असे माणसं गावाला सभ्य लाभणं हे गरजेची गरज आहे। संस्थेचे भरपूर आभारी आहेत। याच्या भविष्यात बी आम्ही अजून भरपूर झाडं लावणार आहेत। आज सेट्री फाउंडेशन यांच्यामार्फत आज 8,000 झाडं गावात आले आहेत। तर याचा फायदा पर्यावरण असेल, आमच्या गावातील शेतकरी असेल याच्यासाठी होणार आहे। म्हणजेच पर्यावरणाची जी हानी होत आहे, तापमान वाढत आहे, हा सेफ फाउंडेशनचा एक उद्देश आहे की समाजामध्ये पर्यावरण व्यवस्थित राहावा। त्या उद्देशाने त्यांनी कारखेल या गावामध्ये त्या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून 2 व्यक्ती या ठिकाणी पाठवले आणि त्यांनी आमच्या या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती दिली आणि शेतकऱ्यांचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की ज्या ठिकाणी त्यांनी मीटिंग बोलवली त्यावेळेस 200 ते 250 शेतकरी जमा झाले व त्यांची जी प्रोसेस आहे, ज्यांनी त्या गोष्टी टप्प्याटप्प्याने सांगितलेल्या आहेत, त्या सर्व आमच्या गावातील लोकांनी फॉलो केल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।